आदि नदी स्वच्छ करा स्वच्छ करा आदि नदी स्वच्छ करा स्वच्छ करा स्वच्छ करा आदि नदी स्वच्छ करा वृक्षतोड थांबलीच पाहिजे वृक्षतोड थांबलीच पाहिजे वृक्षतोड थांबलीच पाहिजे आदि नदी करा आदि नदी स्वच्छ करा स्वच्छ करा स्वच्छ करा आदि नदी स्वच्छ करा। मित्रांनो, आज 24 एप्रिल या पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकेच्या आउट गेट वरती, इन गेट नाही आउट गेट वरती या महानगरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी यांच्या वतीने उपोषण सुरू आहे आणि उपोषणाचा विषय या पिंपरी चिंचवड शहरातील पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी ज्या काही नद्या असतील त्यांचं जे प्रदूषण होत आहे त्या प्रदूषणाकडे प्रशासनाचं अजिबात लक्ष नसून फक्त त्या नदीच्या काठावरती कशा प्रकारचे हिमले चढवता येतील आणि इमारती बांधता येतील आणि वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं करता येतील अशा प्रकारचं एक दुष्ट कारभार चालू आहे। मित्रांनो, नदी स्वच्छ करायचं लांब राहिलं, इथले लोक जे पाणी पित आहेत त्या पाण्याची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं कांगो, सिरिया, इराक, तुमचा सोमालिया, युगांडा, रवांडा यांच्यापेक्षा भयानक क्वालिटीचं पाणी, क्वालिटी शब्दच नाही त्या पाण्यात, अत्यंत क्वालिटी शब्दच नाही, अशा प्रकारचं दूषित पाणी या नागरिकांना इथं प्यावं लागतंय। अगदी या महाराष्ट्राचं जे काही पवित्र तीर्थ येतं देहू आणि आळंदी, इथून येणारी इंद्रायणी नदी, तिची जर परिस्थिती बघितली तर एक काळामध्ये आपले पूर्वज इथलं तीर्थ म्हणून पाणी प्यायचं, त्या इंद्रायणीमध्ये पाय सुद्धा आपण ठेवू शकत नाही, एवढं पाण्याची खराबी झालेली आहे। आणि या दुष्काळात काय म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना म्हणजे काय दुर्बुद्धी असेल, 3,500 कोटी रुपये उधळपट्टी करून या 7,500 कोटी रुपये जनतेच्या करातले उधळपट्टी करतात। त्या करामध्ये वृक्ष कर नावाचा पण एक कर आम्हाला लावलेला आहे, ते झाडं लावायची साळाली बाजूला, झाडं उपटायची, झाडं मोडायची, कापायची आणि रातोरात कापायची आणि नदीचा जो काही प्रांगण आहे ते सगळं मोकळं करायचं, अशा प्रकारे काम चाललेले। मित्रांनो, जे 4थीच्या मुलाला सुद्धा जेवढी ज्ञान आहे ना ते सुद्धा इथल्या अधिकाऱ्यांना ज्ञान नाही असं म्हणावं लागेल की त्या नदीच्या पात्रामध्ये असलेले जलचर हे त्या नदीचं खरंच वैभव आहे। त्याच्यामध्ये असलेले मोर, त्याच्यामध्ये असलेले लांडोरी, त्याच्यामध्ये असलेले बदक, अगदी तुमच्या मगरी असतील, साप असतील, विंचू असतील, हे सगळे कासव असतील, हे सगळे प्राणी मरून जात असताना प्रशासनाला त्याचं काय पडलेलं नाही। प्रशासनाला फक्त आपलं कसं तरुण जाईल आणि आपलं वरून कसं जाईल एवढंच चाललेले 7,500 कोटी रुपये जनतेच्या कष्टाचे उधळपट्टी करताना या प्रशासनाला अजिबात लाज शरम काही वाटत नाही। मित्रांनो, हजारो नागरिकांनी आतापर्यंत मला वाटतं 7 ते 8 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलेली आहेत, पण ते आपल्या भूमिकेवर ठामच आहेत। कसंही करून करदात्याचे पैसे उधळपट्टी करायचं हे काम चाललंय आणि म्हणून या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जागरूक नागरिक, पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते हे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीला विरोध करतायत। आणि विरोध याच्यासाठी आहे की या पैशाची उधळपट्टी थांबवून पहिलं या नदीचं आपली शुद्धता करा। या नदीच्या पात्रात असणारे सगळे एसटीपी प्लांट, जिथे पाणी सगळं दूषित मिक्स होते, ते दूषित पाण्याचा प्रवाह थांबवा आणि जिथे जिथे पाणी नदीत सोडण्याची आवश्यकता वाटते तिथे एसटीपी प्लांट बसवलेले आहेत बरं का, पण ते बंद आहेत, नादुरुस्त आहेत। दरवर्षी त्याचे नवीन नवीन टेंडर काढतायत, नवीन बिल काढतायत, जुने एसटीपी प्लांट आहेत ते बंद आहेत आणि ते बंद एसटीपी प्लांट मधून यांना बंद पाकिट फक्त मिळत राहत आहेत। पाण्याचं, पर्यावरणाचं यांना काहीही चिंता नाही। मला वाटतं आपण आणखी एक आंदोलन करूया, या पवना, मुळा, इंद्रायणीतलं जे काही पाणी आहे ना त्याची एक बॉटल मस्तपैकी भरून आणूया आणि इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सांगायचं की ज्या शहराचं तुम्ही वाटोळं केलेलं त्यातलं एक बॉटल पाणी पिऊन दाखवा। ते म्हणतील ना हे शुद्ध पाणी आहे, मग शुद्ध पाणी आहे तर प्या, आणि जर ते म्हणतील हे शुद्ध पाणी नाहीये तर हे दुरुस्त करा। अशा प्रकारे आपल्याला जावं लागेल। मित्रांनो, मी अमेरिका, रशिया सारख्या प्रगत देशांमधून फिरलेलो आहे। त्या देशामध्ये शहरातून वाहणाऱ्या वोल्गो नदी असेल, शिकागो नदी असेल, रिज रिव्हर असेल, मॉस्को रिव्हर असेल, त्या नद्या शहरातून वाहतात, परंतु त्याच्यामध्ये फक्त पावसाचं पाणी असतंय, त्याच्यामध्ये कुठलंही बाकीचा एक थेंब सोडायला परवानगी नाही आणि अगदी ओंजळीनं पाणी घेऊन तुम्ही पिऊ शकता। ही नदीची नैसर्गिक शुद्धता कायम राहावी याच्यासाठीचं हे आंदोलन आहे। इथल्या नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, इथल्या नागरिकांना या शुद्ध पाण्याचं मिळणं त्यांचा नैसर्गिक मूलभूत हक्क आहे। आणि ह्या आंदोलनाची व्याप्ती वाढवत जाऊन आता 27 तारखेला रविवारी सकाळपासून हे सगळे पर्यावरण प्रेमी, हे सगळे जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते पिंपळी, निलक या ठिकाणी किमान 30,000 नागरिक
जमणार आहेत आणि हे सगळे या प्रकल्पाला विरोध करून हा प्रोजेक्ट थांबवून पहिली नदीची स्वच्छता करा, पहिलं नदीचं पाणी पिण्यालायक करा, स्वच्छ करा, याच्यासाठी या नागरिकांचा हा टाव आहे. आणि मला वाटतं बाकीच्या नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका न घेता या पिंपरी चिंचवड शहरातले 30 लाख लोकांनी ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्या ठिकाणी या. आणि ज्यांना शक्य होणार नाही, अरे का शक्य होणार नाही, काय हवा काय आमच्या एकट्याच्या बापाची आहे का, पाणी काय आमच्या एकट्याचं प्यायचं आहे का, हवा सगळ्यांना लागणार आहे, पाणी सगळ्यांना लागणार आहे. आणि ज्या पोटतिडकीने सगळे लोक बसले त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आज सांगायला लाज वाटते, शर्मेनं मान खाली जायला अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्रातलं सर्वात प्रदूषित शहर आहे. इथे 2.5 लाख पेक्षा जास्त लोकांचे वर्षभरामध्ये फुफ्फुसाचे दुरुस्त्या कराव्या लागल्यात आणि लोक मेलेले आहेत. आणि फुफ्फुसाची दुरुस्ती ही सगळ्यात महाग आहे, 45 लाख रुपये लागतात. किडन्या लोकांच्या का खराब होत आहेत, पाणी पिण्याचं शुद्ध नसेल, त्याच्यामध्ये क्लोराईड वगैरे जास्त असेल, मॅग्नेशियम पोटॅशियम हे जास्त असतील तर किडन्या खराब होत आहेत. आणि जर किडन्या खराब झाल्या तर मित्रांनो ते किडन्या बदलण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत किंवा एवढ्या किडन्या देणार कोण आहेत, काय त्या नागरिकांच्या खराब झालेल्या किडन्या बदलण्यासाठी अधिकारी आपल्या किडन्या देणार आहेत का, काय इथले कर्मचारी आपल्या किडन्या देणार आहेत का, जर एखाद्या नागरिकाचं फुफ्फुस बंद पडलं काय इथले अधिकारी भरून देणार आहेत का. म्हणून या शहरातले जे प्रश्न आहेत, इथली शुद्ध हवा नाहीये, इथं पाणी नाही, याच्यासाठी या सगळ्या लोकांचा हा लढा आहे. म्हणून 30,000 नागरिक त्या ठिकाणी येतील. आणि मला वाटतं मारुतराव पुढचा मोर्चा मंत्रालयात काढू, कारण इथले जे कमिशनर आहेत की नाही ते लोकांना चर्चेला बोलवतात. कधी माहितीये का, मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर आणि बोलवतात, नागरिकांना कमी बोलू देतात, म्हणजे प्रश्न कमी समजून घेतात आणि नागरिकांची समजूत जास्त करतात की हे प्रकल्प कसा आवश्यक आहे. नदीच्या किनारी फिरल्यानंतर छान छान तुम्हाला गारगार वारा येईल, कसला गटराचा वारा घेता का, ते काय सुगंध आहे का, त्याच्यामुळे. आणि हे काम करून निघून जाणार आहेत, हे काम संपलं की हे निघून जाणार, यांचं काम संपलं की हे थांबणार नाहीत. थांबायचे आम्हाला, थांबायचे तुम्हाला, थांबायचं या नागरिकांना. आणि म्हणून या नागरिकांच्या लढ्यामध्ये पिंपरी चिंचवड मधल्या 30 लाख लोकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न आहे. या 30 लाख लोकांच्या सोबत महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेने सुद्धा याच्यात सहभागी झालं पाहिजे. कारण ह्याच प्रकारच्या चोऱ्या, याच प्रकारच्या दरोडे, याच प्रकारचे चुकीची कामं करून नागरिकांच्या जनतेचा पैसा उधळपट्टी करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चाललेलं आहे. त्याला विरोध सगळ्या लोकांनी केलेला आहे, करायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी प्रशासक नेमलेले आहेत ते म्हणजे मोगलाईचे, कोण कोणाला काय विचारत नाही, नुसते खर्चाचे कार्यक्रम चाललेत, हे बंद व्हावेत. आणि इथली सगळ्या नद्यांचं स्वच्छकरण व्हावं. जे नदी सुधारवर खर्च करायचा प्रयत्न सरकार करते, पालिका करते, ते नदीच्या शुद्धतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर ते होणार नसतील तर आपण सगळ्यांनी या अधिकाऱ्यांवर एवढा दबाव टाकू की त्यांना आत्मक्लेश आंदोलनाला बसावं लागेल. आपण यांच्या घरापर्यंत जाऊन, यांच्या ऑफिस पर्यंत जाऊन या पाण्याच्या, शुद्ध पाण्याच्या प्रती एक बॉटल, पहिलं प्यायला त्यांना एक बॉटल देऊ. आणि तेवढ्यानी सुधारले नाही तर एक बादली प्रत्येक जण घेऊन येऊ या महापालिकेमध्ये याच पाण्याची, आणि त्यांना आंघोळ घालू, अभिषेक करू, आंघोळ घालू. कारण इंद्रायणीचं पाणी म्हणजे पवित्र पाणी आहे, ते तीर्थ आहे. आणि त्या तीर्थाने आम्ही यांना आंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही. पहिले आम्ही त्यांच्या हातात बाटली देऊ, बाटली 2-4 शाणे झाले तर ठीक, नाही तर मग नंतर आम्ही बादली देऊ. बादलीनं ठीक झालं नाही तर मग आम्ही त्यांच्या हातामध्ये ड्रम देऊ, आणि ड्रम देऊन त्या ड्रमात त्यांना बुचकळून काढू. आणि मग त्यांना कळेल की जनतेचा रोष काय असतो. आणि जनतेच्या जीवाशी ज्यावेळी खेळलं जातं त्यावेळी ती जनता मग आपल्या जीवाची पर्वा बाळगत नाही आणि मिळेल त्या शस्त्रांनी, मिळेल त्या साधनांनी ते या लढ्यामध्ये उतरतात आणि हा लढा सुरू ठेवून तो जिंकतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तो पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडचे सगळे नागरिक दाखवून देतील असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आधी नदी स्वच्छ करा, आधी नदी स्वच्छ करा, स्वच्छ करा, स्वच्छ करा, आधी नदी स्वच्छ करा, स्वच्छ करा, आधी नदी स्वच्छ करा. वृक्षतोड, थांबलीच पाहिजे, वृक्षतोड, थांबलीच पाहिजे, वृक्षतोड. थांबलीच पाहिजे. अरे या प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या प्रशासनाचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. आरोपी रद्द पाहिजे, आरोपी रद्द झालाच पाहिजे, प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. अरे आयुक्ताचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या प्रशासनाचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. वृक्षतोड थांबलीच पाहिजे, प्रकल्प रद्द झालाच पाहिजे.